हे हाडलं की तुझं नेक्स्ट इयर मध्ये ह्याच्यापेक्षा अजून ताकदीने मैदानामध्ये उतर, तुझं फ्युचर अगदी ब्राईट असणार आहे. आणि अगदी आपण पाहतोय बाळादादा धनवी यांचा सुपुत्र, हा फटका सचिन मनवेच्या बॅट मधून येतोय, दर्जेदार चौकार. पाहतोय 7. हा फटका देखील चांगला आहे यावेळी गॅप सिलेक्शन, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलाय शॉट एक्स्ट्रा कव्हरला. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर एक धाव इथे धावफलकामध्ये ऍड केली जाते. 8 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे ऋषिकेश या गोलंदाजाचं. कमालीचा खेळ याचा देखील राहिलाय या दहिवली प्रीमियर लीग 24 पर्व चौथ्यामध्ये. परंतु पराग शिंदे बाहुबली स्ट्रायकिंग एंड वरती आणि त्याच्या बॅट मधून टिपली जाते झेल. पराग शिंदे फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे, त्याच्यासाठी हा युद्ध मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून खूपच दूरवर जाणारा चेंडू. डीके सर आम्हाला सांगतायत हा वाईट बॉल आहे.
फार चांगली अंपायरिंग आपल्याला अगदी 3 दिवसामध्ये गेले 3 दिवसांमध्ये पाहायला मिळतीये. आमचे डिकी सर आणि विजय सर. हॅलो. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय हर्ष करिपार यांच्याकडून, परंतु इथे आलाय चौकार. 13 धावा धावफलकावरती. 3 षटकांची मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं, त्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 7. आता मात्र 13 धावा धावफलकावरती लागल्या जातात. दुसरं षटक घेऊन आला इमाम, दिनेश आणि नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय नीरज. कौतुक करायला हवं, धन्यवाद खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करायला हवेत अंपायरचे आमच्या. आणि त्यानंतर आमचे साथी स्कोरर रोहित पवार. फार चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला गेले 3 दिवस या प्रीमियर लीग साठी मात्र ते स्कोरर म्हणून लाभलेत. एक सिंगल धाव इथे कंप्लीट झाली आहे, त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. त्यानंतर ही संपूर्ण स्पर्धा अगदी लाईव्ह कव्हरेज दाखवली जाते. 24 लाईव्ह ची संपूर्ण टीम हा फटका आलाय नीरजच्या बॅट मधून. शिंदेच कॉर्नर टीम 20 धावा धावफलकावरती. 3 षटकांची मॅच. मागच्या मॅच मध्ये देखील आपल्याला रंगतता पाहायला मिळाली होती. दोन्ही अनुभवी खेळाडू गेले 30 वर्ष धावसंख्या जाऊन पोहोचली. या षटकाराच्या साह्यानं आपण पाहतोय 29. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 29 धावा धावफलकावरती. सेमीफायनलची मॅच, दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळतीये. ऋषभ लाड या टीमचे पुरस्कर्ते. ऋषिकेश आडव्या बाट मधून हा फटका केलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव मिळेल. दिनेश देखील खूप हुशार आहेत, त्यांना माहिती आहे नीरजच्या बाट मधून रन्स येतात. अशा वेळी मात्र मला संयम या विकेट वरती दाखवणं गरजेचं आहे आणि तिथे संयम दाखवला जातोय. एक सिंगल धाव घेतली, नॉन स्ट्रायकिंग वरती आलेत आणि नीरजला आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आणलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 वरती. स्लोवर होता, बॅक ऑफ दी हँड. ज्या गतीनं आलं त्या गतीने मात्र थोडासा हातावरती
कंट्रोल आणला आणि हा स्लोवर चेंडू टाकला. डॉट बॉल आला. 4 चेंडूचा अजूनही इथून खेळ बाकी आहे. किती धाब्यांचं टार्गेट आता सेट केलं जाईल. शरद भाऊ फाउंडेशन या टीम समोर खेळत असताना शिंदे कॉर्नर या टीम कडून ऑन साइडला कनेक्शन व्यवस्थित जुळलेलं नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. सागर आलाय चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव. थर्ड अंपायर. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आता दाखवलं जाईल हा फलंदाज इथून मात्र पोहोचलाय की नाही. आमचे राज पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. अंपायर आउट आहे फलंदाज. चला दोन्ही टीमचा 12वा प्रतिनिधी इथे उपस्थित नाहीये. आपल्याकडे उत्कृष्ट गोलंदाज आहे, उत्कृष्ट फलंदाज आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. हे सर्व वैयक्तिक पारितोषिक देत असताना मात्र मग तफलीक होईल आणि मग त्यावेळी कोणीही आयोजकांकडे असं बोलू नका की ह्याला मिळालं होतं त्याला मिळालं होतं. त्याच्यामुळे जयशील मोरेसाठी अतुल धनवटे आणि वैभव मोरे यांच्याकडून जयशील मोरेसाठी अतुल धनवटे आणि वैभव चव्हाण यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये प्रति षटकारासाठी. 32 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडूवरती अगदी या टीमचे पुरस्कर्ते ऋषभ लाड गोलंदाजीसाठी आलेत आणि खऱ्या अर्थानं थांबवलंय या ठिकाणाहून. हा फटका जबरदस्त दिनेशच्या बॅट मधून एक आगला बगला फटका येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आपल्या 38 धावा धावफलकावरती. चला स्पीड अप करा. टीम मीटिंग नकोय, टीम मीटिंग नकोय. जुनेरा अनम 11 टीम सर्व आपण रेडी राहायचंय. आपले सर्व प्लेयर एका ठिकाणी मात्र ऑन साइडला फुलटॉस त्याला देखील फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्प्या अखेर चौकार. चेंडू आणि 43 धाब्यांचं टार्गेट असेल. बघा फायनल साठी आपल्याला कालोख होईल याचं देखील भान असू द्या. मग फायनल आपल्याला 1 षटकाची देखील खेळवावी लागेल. मग आपण 3 दिवस 5 षटकांच्या मॅच खेळून
काय उपयोगाचं नाहीये. चला मॅच स्टार्ट करा. 43 धाब्यांची गरज आहे. आणि त्याच्यावरती फटका फसलाय. केली ला परतावलंय पराग शिंदेनं. हा चौकार. आपल्याला पाहायला मिळतीये. सेमीफायनल 2, सेमीफायनल नंबर 2. चांगला चेंडू. इथे मात्र दर्जेदार फटका. षटक क्रमांक पहिलं इथून मात्र समाप्त झालंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 वरती. बारा चेंडू 31 धावा. चला टीम मीटिंग नकोय शिंदे कॉर्नर टीम. टीम मीटिंग नकोय, टीम मीटिंग नकोय. अजून आपल्याला फायनल खेळवायची आहे.
विकेट हॅट्रिक साठी आमचे पप्प्याजी कोकजे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला चेंडू विमर आलाय, अंपायर सांगतात नो बॉल. नेक्स्ट बॉल असेल फ्री. उघडा डोले पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्री. इमाम साठी असेल. हे आमंत्रण आहे इमाम साठी. आणि इमामचा मेंटॉर मला असं वाटतं त्या ठिकाणी पाठीमागच्या दिशेने उभा आहे, हेमंत गुरव. त्या ठिकाणून त्याला मात्र टिप्स देतोय. फुलटॉस होता खऱ्या अर्थानं, तो षटकार जायला हवा होता. हा फुलटॉस फसलाय. फ्री हिटचा चेंडू होता आणि त्याच्यावरती हा चौकार. अकरा चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. हा फटका मिस टायमिंग, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मध्ये अगदी वेगाने आलेत. रोहित आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19. आता पुनश्च समीकरण बदलत आहे. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 24 धावा. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदललं जात आहे. सेमीफायनल 2 आपल्याला पाहायला मिळतीये. हा देखील फुलटॉस ऑन साइडला, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी दिनेश. एकच धाव. आमचे विठ्ठलजी झुंजरराव पाठीमागच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. डीजे डीजेचे आमचे प्रोप्रायटर, डीजे ओनर, ज्यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर करण्यात आलाय. डोनर आहेत का ते? धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वरती. भन्नाट वेगानं स्विमर आहे, पार्ट टाइम स्विमर आहे खऱ्या अर्थाने. शिंदे कॉर्नर टीमचा कमालीची गोलंदाजी करतोय रोहित. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर विवेकनं शिंदे कॉर्नर टीम साठी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. चांगली कामगिरी बजावली आहे आतापर्यंत. ऑन साइडला काऊ कॉर्नरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे दिनेश. चांगलं क्षेत्ररक्षक आहे, चुकी त्याच्याकडून होणार नाहीये. एकच धाव आली आहे. 21 धावा. 7 चेंडू 22 धावा. 7 चेंडू 22 धावा. 7 चेंडू 22 धावांची गरज. हा चेंडू या मॅच मधला निर्णायक चेंडू राहणार आहे. 7 चेंडू 22 धावांची गरज आहे. आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय. एक्स्ट्रा कव्हरला रोहित आहे, परंतु बनेल दर्शक. एक टप्प्या अखेर चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. 6 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज. 6 चेंडू 18 धाब्यांची गरज. 6 चेंडू 18 धावा. 18 धावा 6 चेंडू. 6 चेंडू 18 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25. 25. सचिन मनवे टीमचा ट्रम्प कार्ड आला गोलंदाजीसाठी. सचिन मनवे आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र गोलंदाजीची मोठी जबाबदारी आहे. विकेट हॅट्रिक साठी पप्प्या कोकजे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. सहा चेंडू 18 धाब्यांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती ऋषभ लाड
टीमचे पुरस्कर्ते नॉन स्ट्राईक वरती इमाम. पहिला चेंडू अकुल टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, त्याला मात्र पुल करण्यामध्ये अपयश आलंय. एकच धाव आली आहे. आता 5 चेंडू 17 धावा बनवायचे. फेकी चुकीची गॅदर इथे करू शकले नाहीयेत. पाच चेंडू 17 धावा. स्पीडअप करा दोन्ही टीम. इमामची जर का विकेट मिळवली सचिन मनवे यांनी, तर पप्प्या कोकजे यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज. इमामची विकेट. हा फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चार चेंडू. त्यांच्याकडनं देखील लागल्या 38 वरती. हा चांगला चेंडू. 2 चेंडू 5 धाब्यांची गरज. एक तेरी तो एक मेरी, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. 2 चेंडू 5 धाब्यांची गरज. फटाक्यांची आतिषबाजी. आणि हेमंत गुरव, तुम्ही आता मात्र गोव्याचं तिकीट बुक करा. इमाम मात्र आता इथं कमालीची बॅटिंग करतोय. कंपल्सरी चेसिंग. दोन्ही टीम कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू 5 धावा. अपील केली जाते. फलंदाज बाद झालाय. इथे मात्र घात झालाय. 1 चेंडू 5 धावे. मैदानामध्ये दाखल झालाय दर्शन. शेवटचा 1 चेंडू 5 धाब्यांची गरज. 1 चेंडू 5 धावा. 5 धावा 1 चेंडू. फटका फसलाय. इथे मात्र झेलची संधी. झेल जरी सुटला असेल तरी क्वालिफाय झाली आहे टीम. मॅन ऑफ द मॅच.
सन्माननीय आदर